जय जय राम कृष्ण हरी 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 राम जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी आगे बढ़ो जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम 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 कृष्ण जय 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 राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय 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 राम जय जय राम कृष्ण हरे सुंदर ते ध्यान उभे विठी सुंदर ते ध्यान उभे वरे सुंदर ते ध्यान उभे विठी सुंदर ते ध्यान उभे वरे करकटावरे ठेवणे करकटावरी ठेवूनिया करकटावरी ठेवूनिया तुळसी हार गळा कासे तुळसी हार गळा पासिता तुळसी हार गळा कासे तुळसी हार गळा पासिता आवडे निरंतर हे चिता आवळी निरंतर येतिला आवळी निरंतर येतिला मकर कुंडले तळपती सवणे मकर कुंडले तळपती सवणे कांतिक शुभ माळी विराज कांतिक शुभ माळी विराजी
भवानी विराजितो तुळसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुका मने माझे हेची सर्व सुख मने माझे सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे सर्व सुख हे पाहिलं श्रीमुख आवडीने पाहिलं मुख आवडीने पाहिलं श्रीमुख आवडीने पाहिलं मुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुषार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुषार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान सदा माझे डोळे जडत तुझे सदा माझे डोळे जडत तुझे सदा माझे डोळे जडत तुझे मूर्ती सदा माझे डोळे जडत तुझे रखुमाईच्या पट्टी सोयरिया माईच्या पती सोयरिया माईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गड तुझे रूप गड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गड तुझे रूप गड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ दे मज प्रेम सर्व काळ दे मज प्रेम सर्व काळ विठुमाऊली ये हातीवर देई विठवावले हातीवर दे विठुमाऊली ये हातीवर देई विठवावले हातीवर दे चरणी राहे हृदया माझे तरुणी राहे हृदय माझे चरणी राहे हृदया माझे तरुणी राहे हृदय माझे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ प्रेमच प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ प्रेमच प्रेम सर्व काळ तुका मने काही न मागे अनिक मन काही न मागे आणिक तुका मने काही न मागे अनिक मन काही न मागे हे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे तुझं काही सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे हा गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 देई मज प्रेम सर्व काळ प्रेमच प्रेम सर्व काळ देई मज प्रेम सर्व काळ प्रेमच प्रेम सर्व काळ विठोपार खुमा वार कुमाई विठोपार खुमाई वार कुमाई जय जय विठोपार खुमाई वार कुमाई विठोपार खुमाई वार कुमाई राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम
राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल वरवा हो तो हा विठ्ठल वरवा साजणी आरुक झाले हो साजणी आरुक झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी जोडी बहुता सुकृताची 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 जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल वरवा बरवा तो हा विठ्ठल वरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी मन तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा
सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा 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 सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा महादेव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा महादेव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा महादेव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 हरी जय जय राम दादा तीन ताता राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी तीन दादा तीन ताता राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी श्री राम जय जय राम पहिला पुढे सरा जरा मागे इकडे सरा रस्ता ठेवा इकडे असा सरा पुढे पलीकडे सरा ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी अशी देवतया जवळी असे देवतया जवळी अशी देवतया जवळी असे पापनाश दर्शने पापनाश दर्शने पापनाशी दर्शने पापनाशी दर्शने पापनाशी दर्शने पापनाशी दर्शने काम क्रोध नाही चाली काम क्रोध नाही चाली काम क्रोधा नाही चाली काम क्रोध नाही चाली भूती झाली समता भूती झाली समता भक्ती झाली समता भक्ती झाली समता भक्ती झाली समता भक्ती झाली समता देवतया जवळी असे देवतया जवळी असे देवतया जवळी असे देवतया जवळी असे पापनाश दर्शने पापनाश दर्शने पापनाशी दर्शने पापनाशी दर्शने पापनाशी दर्शने पापनाशी दर्शने तुका मने भेद
वाद खंडोनी गेला वाद खंडोनी गेला वाद खंडोनी गेला वाद खंडोनी गेला वाद खंडोनी तुका म्हणे भेदा भेद तुका म्हणे भेदा भेद का म्हणे भेदा भेद म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी गेला वाद खंडोनी वाद खंडोनी गेला वाद खंडोनी गेला वाद खंडोनी गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे देवतया जवळी असे पापनाशी दर्शने पापनाशी दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने पापनाचे दर्शने पार कुमारी हे देवडोबार कोमाई हे देवडोबार कोमाई कोबार कोमाई हे देवडोबार कोमाई हे देवडोबार कोमाई Robar, Kumai,
देवतया जवळ असे देवतया जवळ असे पापनासे दर्शने धिन्न धिन्न तिन्न तिन्न पापनाचे दर्शने पापनाचे आपणासे पापनासे पाप ना दर्शने 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 पापनाशे दर्शने
दर्शने दर्शने दर्शने दर्शने पापनाशे दर्शने सर्वांनी टाळे वाजवा भजन करा जरा विठ्ठल 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 जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। विठाला 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 केवलम ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तिची वंदू श्री चरणा
श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आता बंधुरंग भूमिका कीर्तनी उभे असती लोका टाळ मृदंग श्रुती देखा तया नमन माझे दंडवत ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव तया जवळी अशी पापनाशी दर्शने काम क्रोधा नाही चाली भूती झाली समता देव तया जवळी अशी पापनाशी दर्शने तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी देव तया जवळी अशी पापनाशे दर्शनी पांडुरंगा करू प्रथम नमन 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 पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार 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 बाबाजी सतगुरु दास तुका बाबाजी सतगुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबा नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदरा सोपान देवा निवृत्ती उदरा सोपान देवा निवृत्ती उदरा सोपान देवा त्यांच्या विवल पावन
ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशे दर्शने सद्गुरूंच्या स्वरूपानं नटलेल्या अपार संत श्रोते सज्जनांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून प्रस्तुत कीर्तनरूपी सेवा जागराची सेवा आहे आणि सेवेकरिता निवडलेला अभंग संतपर प्रकरणातले आहे. आणि वास्तविक पाहिलं जागराचा दिवस आहे. जागर म्हटलं की जागरच असतो त्याला लिमिट. कारण आजचा दिवस कशाचा आहे? जागराचा आहे. त्यामुळे कीर्तन कवा संपल हे जर विचार करायचा. सबसिडीतच आता हां. आणि बुवा करवडीचा गाव प्रसिद्ध, नुकतं प्रसिद्ध नाही तर देशात सर्वश्रेष्ठ असणारा पदाधिकारी ज्याला राष्ट्रपती म्हटलं जातं. पंतप्रधानापेक्षा राष्ट्रपती पद आहे का नाही पुढारी? होय म्हणा की मग. कारण आता घरची 5-5 पुढारी झाली. ती कमिशन मिळायला लागलं, टक्केवारी आहे. बिन पैशाचा योग पी पक्ष येईना निवडून. जिकडं जाईल तिकडं पैसे वाटावाटी आहेच. असा कोणताही पक्ष नाही की पैसे वाटत आणि असा कुठला बी नेता नाही की पैसे घेत. ॲडव्हान्स बुकिंग असते अगोदर. जगात देशात सर्वश्रेष्ठ असणारं पद राष्ट्रपती पद आहे. आणि ते राष्ट्रपती पद आम्ही बुव कटाळलो रात्रंदिवस बोंबलून. काकडा, हरिपाठ, यासपीठ, कीर्तनं, परवीचनं. पण अजून बुवाला कुठला राष्ट्रपती पदक मिळालं? पण मंगलताईला मिळालं. ठल विठ्ठल विठ्ठल ठल विठ्ठल विठ्ठल. पटलं तर होय म्हणा, गोष्ट खरी का खोटी? मंगलताईला कोणतं पद मिळालंय? वा मंगलताई माहित आहे का? हे खाली ओळख करून देतो म्हणजे परत तिकडंच जा, इकडं येऊच नकोस. कलाकार म्हणल्यावर ना काय तर. मग मंगलताई आमच्या माळकरी आहेत बाबा, ही गोष्ट ध्यानात ठेव. हो. कराडला बारकं पारायण झालं नाही, लय मोठं पारायण झालं. बहुत 10,000 माणसं नुकती वाचायला होती. मग आता आपण बघतो वाचायला किती असते ती, जेवाय किती असते ती, कीर्तनाला किती असते ती, जेवाय किती असते ती. आई शपथ ज्यांनी देवाचा अन्न खाल्लंय त्यांनी शपथ घालून आपल्या मनाला विचारायचं की ज्या देवाचा प्रसाद आपण खाल्लोय त्या देवाचं कथा श्रवण करायला आपण कधी गेलोय का? मग आपण पाप करून आलो का पुण्य करतोय? म्हणून ध्यानात ठेवा, देवाच्या दरबारात येऊन जर देवाला गंडवत असाल तर तो सुट्टी दिल्याशिवाय राहणार. ठाला विठाला विठाल. त्यामुळे बुवाई करवडीचा आणि गाव आहे कलेचं गाव आहे, म्हणजे कलेला प्राधान्य मिळालेलं असं गाव आहे. मी माझ्या आयुष्यात शिकायला म्हणून कुठंच गेलो नाही. तुकोबराय सांगतात की माझे गुरुजी मला हुडकीत आले. बरोबर. आणि मला सापडविलं. बरोबर. काय केलं? सापडले. कसली भाषा आहे? मराठी. सापडले. माझा मराठाची बोल कौतुक आहे. सापडविले वाटी जाता गंगा स्नान. आणि यासपीठावर बसून माळ गाठली नाही. मग सापडविले वाटे जाता गंगा स्नान. आणि मस्त की तो जाना ठेवला कर. कुठं? कुठं? गंगा तीर. ऐका नाही, उद्धार ह्याच्या वेळ जर आली तर कुणाचा कुठं उद्धार होईल हे सांगता येत नाही. मनात आलं पाहिजे कुणाच्या त्याच्या. आपिचे सुदुराचारो भजनते मामानन्य भाग साधुरेवसा मंतव्य सम्यक व्यवसितो ही सहा. या लागी दुष्कृती जरी झाला, ज्ञानोबाराय सांगतात कितीही पापी असला आणि त्याचा उद्धार करायचा देवाच्या मनात आलं तर अंगीकार ज्यांचा केला नारायणे
निंद्यते हि वंद्य केले जगी निंद्यते हि वंद्य केले जगी अंगीकार झाला गेला नारायण निंदते हि वंद्य केले जगी निंदते हि वंद्य केले जगी अंगीकार जाता केला नारायण निंद्यते हि वंद्य केले जगी निंद्यते हि वंद्य केले जगी अंगीकार झाला गेला नारायण निंदते हि वंद्य केले जगी निंदते हि वंद्य केले जगी आता ध्यानात ठेवा पाप आणि पुण्य या दोन गोष्टी अशा आहेत की त्या माणसाला देवापासून एक जवळ करते ते एक लांब करते दूर लोटते म्हणून कलियुगामध्ये साधू श्रेष्ठ तुकोबराय सांगतात कलियुगामध्ये साधू श्रेष्ठ आहेत तर ते साधू नुकत्या ज्ञानानं श्रेष्ठ नाहीत तर साधू अनुभवानं श्रेष्ठ आहेत काय ना गेले काय ना गेलं गोड गुळ गुळ कसा आहे गोड कुणाला खाणाराला का पाहणाराला खाणार बुवा करवडीच आहे मनात आलं तर कीर्तन नाही तर तमाशा करायला तयार आहे आणि धंद्यातला बुवा नव गरज नाही असं आहे त्यामुळे काही गोष्टी भजनी विक्षेप तेची पै मरण भजन बुवा सोपं नवं आणि हे तर सबसिडी चालत नाही पुढऱ्यांच्यात सगळे सबसिडी चालते ती पिऊन आला तरी चालतोय खाऊन आला तरी चालतंय डांगडिंग करून आला तरी चालतोय आंघोळ नसली तरी चालतंय पण हिथं नित्य न म्हणा मी ते लक्ष्मी वल्लभता याजवळ ध्यानात घ्या गुळ गोड आहे आणा की पाडदिशी तुम्ही सांगितलं की आम्ही हाकलं उभं राहावं आणि साधा गोड याचं होईना लवकर गुळ गोड आहे कुणाला गुळ गोड आहे मी खाल्ला म्हणून मी सांगू शकतोय तुम्ही खाल्लाय का पण तुम्ही काय म्हणताय गुळ याचा अर्थ तुम्ही पूर्व कधीतरी खाल्ला खाणं म्हणजे अनुभव आहे आता प्रत्यक्ष तुमच्या देखत मी खाल्ला त्याचा मला काय आणि तुम्हाला त्याचं ज्ञान आहे तुम्हाला ज्ञान आहे पण मला त्याचा मग आता गुळ खाल्लेल्याचं समाधान तुम्हाला का मला खाणाराला प्रत्यक्षात ज्याला अनुभव आहे त्याच्या जीवनामध्ये खरं नुकत्या ज्ञानानं समाधान होऊ शकत नाही विठ्ठल विठ्ठल विषय मार्मिक आहे कळला का पाठ करून कीर्तन कोणी बी करू शकतो एवढी एवढीशी पोरं कीर्तन करायला लागली आता हा बरोबर अनुभवाचं ज्ञान महत्वाचं आहे संत हे जगात नुकत्या ज्ञानानं श्रेष्ठ नाहीत तर ते अनुभवानं श्रेष्ठ आहेत पण अनुभव कोणत्या बाबतीत अनुभव या बाबतीत देवाच्या बाबतीत ईश्वराच्या बाबतीत कारण जगतामध्ये देवाच्या बाबतीत दोन पक्ष पडतात एक पक्ष आहे देव मानणारा आणि दुसरा पक्ष आहे देव न मानणारा देव न मानणाराला आपण नास्तिक म्हणतो आणि देव मानणाराला आस्तिक म्हणतो बरोबर आहे आस्तिक आणि नास्तिक आता गंमत अशी आहे इतके दिवस पारायण चालले आजचा जागराचा दिवस शाळगावात माणसं कमी येते का एवढीच लोकसंख्या आहे बरं खालचं पारायण बघितलं मधलं पारायण बघितलं आणखीन कडलं कुठं आहे का नाही कोणास ठाऊक एका ठिकाणी एका दावणी आपली जात खावा येत नाही
नुकता आढळून म्हणतो गर्वशे कहो आम्ही हिंदू आहे, पण जात कवा एका मुळीत येत नाही. काय शापाय राम जाणे कोणास ठाऊक. मस्जिदमध्ये सगळे ला इल्ला इल्लल्लाहू अल्लाह सगळी एकत्र येतात बघा. काय की देवाच्या बाबतीत देवाच्या ज्ञानापेक्षा देवाचा अनुभव महत्वाचा आहे. काही माणसं किती जरी सांगितलं तरी ऐकायला तयार नाहीत. हाकारोनी सांगे तुका नाम घे लागून या पाया विनय तुला विनवितो तुम्हाला. कसंही सांगा शेवटी शिवी दिली. किती सांगू तरी काय माय गेली हा म्हणजे आपण म्हणतो का नाही तुला कुणी. तुम्हाला पुढलं कळलं की असं का सांगाय पाहिजे. आपण खेडेगावातलीच आहे सगळी. म्हणजे नातरा हे सांगतात काय माय गेली होती. काय काय बायका सुद्धा पोरगले दमीत असलं तरी म्हणते काय भोताच्या पोटचं बीटचं आहेस का. आता तिचंच पोर पण म्हणते की नाही बायका ए खरं आहे खोटं आहे लय दमवायला लागलं का तू भोताच्या पोटचं बीटचं आहेस का असं म्हणते. काय महाराज सांगतात काय माय गेली विषय निघाला म्हणून सांगतो महाराज बरं का. हिरण्यकश्यपू नास्तिक असताना सुद्धा त्याच्या पोटी जन्माला प्रल्हाद आला का. याचं कारण त्यानं केलेलं पाप. काय पाप केलं. ऋषींना देव पूजा करणाऱ्या ऋषींना मारलं. देव सगळं पूर्वी शाळीग्रामची पूजा होत होती. शाळीग्राम गाड्याने गिळला खाऊनच टाकला शाळीग्राम. आणि जे देवपूजेचं जे पाणी होतं ते पाणी टाकलं पिऊन आणि त्याचं झालं वीर्य. आणि त्याच्यापासून जन्माला आला भक्त प्रल्हाद. विठ्ठल विठ्ठल आठवलं म्हणून सांगितलं बाकी काय नाही. तेव्हा दोन पक्ष एक आस्तिकाचा आणि एक नास्तिकाचा. नास्तिक मनुष्य देव मानायला तयार नाही. त्याला जर तुम्ही विचारलं बुवा राव इतके दिवस पारायण चालू तुम्ही देवळाकडे आला नाही. तो म्हणतो बुवा आता तुम्ही खाजगीमध्ये आहे का कीर्तनात नाही मोकळ्या अंगानं तुम्ही विचारताय. तुम्हाला खरं सांगू का ज्या देवाच्या नावानं तुम्ही जी बोंब आलताय काय म्हटला वाजत तसे बोंब आहेच का नाही. तुम्ही द्या देवाच्या नावानं बोंब आलताय तर तुम्ही तुमच्या आईची शपथ घेऊन एक सांगता का काय ज्या देवाच्या नावानं तुम्ही बोंब आलताय तो देव तुम्ही बघितलाय का. बळी महाराज काय उत्तर आहे आमच्याकडं. असा कोण कीर्तनकार महात्मा आहे की जो जगाला सांगेल. आपण नुकतं म्हणतोय काय पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन
प्रमाण सगळ्यांना कळत नाही का हे जे गायनातलं जे बारकाव आहेत ना ते चांगल्या चांगल्या गाणाऱ्यासनी कळत नाही ती. पण तुकोबराय म्हणतात ना, लावण्या मृदंग श्रुती टाळघोष शिव ब्रह्मरस आवड. महाराज वाजवण्यापेक्षा लावाईनं सगळ्यात अतिशय कलीची बाजू आहे. आपण जे वाद्य वाजवते ते स्वरात आहे का नाही ह्याच्यावरती तुमचं ज्ञान पक्का आहे. पिटी वाजवणारला स्वर गावलंच पाहिजेत. एकदा राग काढला नाही पटापटा बोटं पडत गेली पाहिजे. म्हणजे असं प्रॅक्टिस पाहिजे. त्याला तपेविने दैवत, त्याला तपश्चर्याच लागते महाराज. आपलं कावा तरी जुम्मे की जुम्मे इस बरस या अगली बरस फिर मिलेंगे. आपण म्हणतोय सगळे देव आम्ही बघितला, देव आम्ही बघितला. आम्ही कीर्तनात ओरडून सांगतोय. पण त्यानं काय सांगितलं, बुवा ज्या देवाच्या नावानं तुम्ही बोंबालता तो देव तुम्ही बघितलाय का? तुम्ही कुठनं आलाय? आळंदीस. तुम्ही तरी देवाच्या जवळ आहे, तुम्हाला तरी. अरे जे तुकोबराय सांगतात, स्वप्नी तोही कैसा न पडशी दृष्टी सुंदर सावळा. घवघवीत देव महाराज स्वप्नात यायला तयार ना. बुवा असून बुवांच्या सप्त्यात स्वप्न नको ती पडते ती बुवासनी. बाकीच्या माणसांचं द्या सोडून. ऐ वस्तुस्थिती आहे, देव स्वप्नात यायला महाग आहे. प्रत्यक्षात पाहिला कोण असा महाराज आहे, कोण सांगू शकेल की मी देव पाहिला म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षात दाखवायची ताकद आहे कोणाकडं? देव दाखवायची ताकद कुठल्या बुवाकडे? किती मोठा महात्मा, किती हजाराचा महात्मा. आता हजारात बोलायचं 75,000 80,000. यो उमेश दशरथी आमच्या देखत खाकी चड्डीवर हाफ चड्डीवर होता. आता परवा मला एका बुवानं आमच्या गावातल्या सांगितलं, म्हटला उमेची गाठ पडली. म्हटलं काय झालं? म्हटलं कीर्तन घ्यायचं होतं. म्हटलं काय झालं? नाही यायला तयार नाही. म्हटलं किती पैसे सांगितले? तर म्हटलं मी 15,000 रुपये देतो म्हणून सांगितलं एका कीर्तनाचं. तरी यायला तयार. आमच्या सानिध्यात आमच्या डोळ्या देखत जी पोरं मोठी झाली, बरोबर, आम्हाला मागून चुरून कांदाजेनी खाल्लं ब्रह्मचर्य असून. बरोबर. किती पाहिजे ती? 30,000च्या आत नाही. जर कीर्तनाला 30,000 म्हटलं कसं किती दिवस सप्त चालतील मला सांगा. इतकी विचित्र अवस्था झाली सध्या. पैसा 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 सब पैसे की घेऊ देऊ पोट आहे प्रत्येकाला, पण त्याला काही ते प्रमाण असं. आपण पाप करतोय का पुण्य करतोय? हो. तुकोबरायने तरी एक जण तुकोबरायने स्पष्ट सांगितलं, आपण का त्याच पारायण करतोय का नाही? मग तुकोबरायांचा अभंग तुमच्या सगळ्या वाचनात आला असेल. काय? देती आणि घेती. देणाऱ्याला वाटतं मी इतकं पैसे देऊन एवढा मोठा बुवा आणला, सगळ्या गावात पुण्यवान, सगळ्या गावात 1 नंबरचा नरकात जाणारा तू. जेवढा मोठा बुवा जो आणील जास्त पैसेवाला, त्यात 1 नंबरचा देती घेती, तो तर जाणारच नरकाला. हे मी नाही सांगत, जगात त्याचं पारायण करताय तुम्ही, त्यात अभंग आहेत, तुम्हाला काढून दाखवतो. देती घेती, तुका म्हणे देते घेते ते देते आणि घेते दोन्ही बी व घेते ते ना. हा, दोघं बी नरकाला. ते काय स्वर्गाला जाणार आहे तुम्ही? मग पाप करतोय का पुण्य करतोय? तो बुवा सांगतो, ज्या देवाच्या नावानं तुम्ही जे एवढं ओरडताय तो देव तुम्ही बघितलाय का? आपल्याकडं उत्तर आहे का गाड्या देव बघितलेला नाही. म्हणला हिथं तर घोडं पेंड खात, मी तुमच्याकडे यायला तयार नाही. तेवढं तुम्ही सगळं बुवा सांगताय. संसार दुःख मूळ चौकडी इंगोळ इवळून इवळून सांगताय, आणि जाताना पाकिटात किती भरले ती म्हणून विचारताय. बिन पाकिट बघता बुवा कोण आहे? पाकिट सगळेच आहे. सांगताना आपण काय सांगतो? संसार दुःख मूळ, संसार मिथ्या, हे सगळेजण सांगतायत. पण मग काय म्हणतो? या पोटा कारणे गा झालो पांगीला जना. वस्तुस्थिती अशी आहे की कर्म आणि आचरण यामध्ये तफावत आहे. आपणाला देव दिसणारा एकही महात्मा असा कोणी भेटणार नाही की मी देव पाहिलाय म्हणून सांगणार. मग तो सांगतो बुवा म्हणूनसाठी तर मी तिकडे येत नाही. हो, आता ह्याच्या पुढं काही बोलताच येत नाही. ते म्हटलं बरं ठीक आहे, तुम्ही मग देव, हे बघा आता खाजगी आहे आपण म्हणून कीर्तनात नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो,
ज्या देवाच्या नावानं तुम्ही ओरडता, एक तर तुम्ही एवढं रात्रंदिवस ओरडून तुम्हाला दिसेना, आम्ही तरी शिकारीन पाठवण्या खाऊन खाऊन दात पाडलेलं पाक, आणि आम्हाला खावा भेटायचा, इतकं पाप आमचं, आम्हाला भेटायचं दूर, पण तुम्ही स्वतःला पुण्यवान समजता, तुम्हाला तरी देव भेटायला पाहिजे होता ना, नाही भेटत. मग ज्या अर्थी तुम्हाला सुद्धा देव भेटत नाही त्या अर्थी आमचा निष्कर्ष आहे की जर असता तर कुणाला नाही कुणाला तरी दिसला, ज्या अर्थी तो कुणाला पुण्यवानाला दिसत नाही, पाप्याचा विषय सोडून द्या, त्या अर्थी या जगातच देव ह्या तुमच्या भ्रामक सगळ्या काय आहेत, कल्पना आहेत. जसं काँग्रेस सरकारमध्ये राम कसला मांडला होता, काल्पनिक. बघा त्या बैठकीला होतं चोपदार आपलं, राहुल गांधीने सांगितलं होतं या म्हणून मी तीर्थ दौऱ्याला निघालोय. म्हणजे मानायला बरे मानायलाच तयार नाही ती माणसं. मग म्हणजे तुम्ही काय म्हणता, म्हणजे बुवा आता तुम्ही जाग्यावर, तुम्ही सगळे म्हणताय की हे जग मिथ्य आहे, जे जे दृष्टी देते ते सगळं नाशिवंत आहे असं तुम्ही सांगताय. हां, आम्ही म्हणतो जे जे दृष्टीला आमच्या दिसतंय ते सगळं खरं आहे, आणि तुम्ही सगळे वो कीर्तनात वेदांत सांगता, वेदांत काय ब्रह्म सत्य जगत मिथ्या मिथ्या, हे कीर्तनात सांगतो. संध्याकाळी झोपायला कुठं माळावर झोपतोय का, झोपायला घरातच जातोय का नाही बुवा बंगल्यात. जगत मिथ्या म्हणणारा सर्व ठिकाणी देव आहे म्हणणारा, मग कुठे बी झोपला तरी त्याला समम सर्वेषु भूतेषु आहे ना, आहे ना श्लोक, समम सर्वेषु भूतेषु, सर्व ठिकाणी समभाव दृष्टीनं पाहणारा. म्हणला बुवा ज्या अर्थी तुम्ही सांगता की तो देव तर देवबीव काय भानगड नाही, काय नाही, हे दिसणारं जगत खरं आहे, आणि तुम्ही बुवा नुकतं सांगताय हे जग मिथ्य आहे, आणि न दिसणारा देव तुम्ही म्हणताय ब्रह्मसत्य, तो देव खरा आहे. बुवा मी तुम्हाला एक सांगतो, काय देव असता तर कोणाला तरी दिसला असता, ज्या अर्थी तो दिसत नाही त्या अर्थी या जगात देव अशी धारणा करणारा कोण, देवळाकडे येत, ज्याचे असे विचार आहेत तो देवळाकडे येत नाही, म्हणून त्याला शास्त्रानं त्याला काय म्हटलेलं आहे, पाषांडी, पामर, विरोचन मतानुयायी, देहात्मवादी, ज्ञानोबाराय सांगतात. मग त्याला विचारलं तुम्ही देव कशाला मानता, म्हणले बुवा आत्ता बघा जाग्यावर तुम्ही आला, हे बघा देव बिव काय भानगड नाही, काय नाही, जिता येतावर खाओ पिओ मज्जा आयुष करो, मज्जा नाही आयुष करो. आलं मनात देव बिव काय भानगड नाही. मग देव कोण, आपणच देव आहे, देव बिव काय भानगड नाही. 18व्या देत उभे सुंदर ज्ञानेश्वरी, ते पण आहे देखंड नाम आत्मा, 18वा अध्याय, देह खंडा नाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा यया परवती प्रमा ढळोने. हे कुणाचे, देहात्मवादीचे, पाषांडाचे, विरोचन देहात्मवादीचे विचार. देहातोची देव भजन मुक्ती, जीवतोची देव जीव जीव जीवतोची देव भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पावनाची, भजन ते मुक्ती पावनाची, मरण ते मुक्ती पावनाची, जीवतोची देव भोजन ते भक्ती, जीवतोची देव भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पावनाची, मुक्ती पावनाची, मुक्ती पावनाची. ज्ञानोबराने त्याला देहात्मवादी म्हटलं. देहखंडा नाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा. तो सांगतो अरे दुसरा देव नाही, आपणच देव आहे. ही बोळे बाळे येडी जत्रा कोणत्या ईश्वराची पूजा करतायत,
ईश्वर पाषाण प्रतिमा. पाषाणाचा म्हणजे दगडाच्या देवाची तुम्ही पूजा करताय. ईश्वर पाषाण प्रतिमा. यया पर्वती प्रमा ढवळणं ते तुकोबराय सांगतात. तो स्वतः देहाला आपल्या देव समजतो. म्हणजे मीच देव आहे म्हणतो. जीव तोची देव. आणि मग आतला देव त्याला ऑर्डर सांगतो, बेटा हमें आज थोड़ा घूमने जाना है. कहाँ घूमने जाना है? ढाबे पे जाना है. कौन से ढाबे पे जाना है? धाब्यावर जेवाय गेला. आता धाब्यावर जेवाय गेल्यानंतर तिथं बाकीची गँग बसलेली होती. ते चिवर्स चिवर्स म्हणजे ती गिलसाला गिलास लावून काहीतरी म्हणताय ती. आणि ती परत गाठा गाठा घ्यायचं असतं. मग हे जे बी देवानं आतल्या सांगितलं, बेटा तुम भी थोडा एक पे गेलेलो. आतल्या देवानं त्याला सांगितलं. मग देवानं ऑर्डर सोडली की भक्तांना ऐकायचं. जीवतोची देव. आणि ह्या देहरूपी देवाची भक्ती कशानं करतोय? भोजन ते भक्ती. भक्ती काय? जो जे वाचील तो ते लाव. आतल्या देवानं सांगितलं ते पाहिजे ते खायला खातो. विधिनिषेधाचा नियम काही पाळत. विधीने सेवन विषय त्यागा ते समान. काही पाळत नाही. मग असा जो आहे त्याला काय म्हटलेलं आहे? पाषांडी पामर म्हटलेलं. तो देव मानत. तो देव का मानत नाही त्याचं एकमेव कारण आहे. तो सांगतो की ज्यार्थी या डोळ्यानं देव दिसत नाही तर त्या जगात देव. म्हणजे त्याची इच्छा अशी आहे की देव आपल्याला दिसला, डोळ्यानं दिसला पाहिजे. आता पुन्हा गोष्ट आता अडचणीची कोणती बघा. शास्त्रानं विचारानं जर देव पाहायचा जर म्हटलं तर आता ज्ञानेश्वरी आपण वाचतोय. ज्ञानेश्वरी वाचली तर ज्ञानेश्वरीमध्ये 11वा अध्याय. त्या 11व्या अध्यायामध्ये कोणता अध्याय आहे तो? 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग. आता अर्जुनाच्या सानिध्यात कृष्ण होता. पण कृष्णानं मी देव आहे मी देव आहे तू कानपाडीत हान या चोपदाराला असं कोण सांगत होता? देव सांगित होता. आले का सख्या भावाला हान म्हणून सांगतो या. हे असला कुठं देव असतं पटेल का कोणाला? त्यामुळे ते अर्जुन बी भांबावलं होतो. ही म्हणतोय मी देव आहे ती म्हणतोय हानले का त्याला कानपाडीत. अर्जुन युद्धाला तयार होता का? सगळ्यांना तुम्हाला माहित आहे की नाही? कुणी तयार केला? देवाने. तो म्हणला आधी ते असलं सांगितलं. तो म्हणलं का ह्याचं ऐकून येड्यात निघायची बारी. पापाचं धनी वयाचं सांगितलं ए पापा बिपाला भिवू नको. मग अहम त्वा सर्व पापे मोक्ष इच्छामी मा सुचा. पापा बिपाची भानगड तू करू नको. त्याला सगळा जबाबदार कोण आहे? तू निमित्त मात्र आहेस. तू लढाई कर. बाकीचं सगळं पाप पुण्य का म्हटलं मी केलेलं त्याच्याकडे कसं जाईल? हिथं बोंबलाय काढलेल्याचा पोरग मेलं बाप मेलं तर नातवाला भरायला लागतं. या सोसाठी काढली हो. चेअरमन कुठे गेले? काढली अचानक. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला आणि नातवानं सगळा निलाव भरला. भरावा लागतोय. हे म्हणलं नियम तर असा आहे निसर्गाचा. आणि हे तर हे सांगतोय की तू कर आणि सगळं पापाचा धनी कोण आहे? काय अर्जुनाला काय सांगितलं? गीता 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 काय सांगितली? हा हे धर्म जात आगे युगा युग म्या रक्षावे म्हणून तू वाचून जावे पंडू कुमरा. म्हणजे ती भेट होतं पाप पुण्याला. म्हणजे ती धर्माला खरं भेट होतं. कोण? अर्जुन धर्माचरण आपल्याकडून होत नाही. आपण पाप करतोय त्याला ती भेट होतं. मग त्याला सांगितलं की तू झुंज तू निमित्ताचा धनी आहे. सगळं मीच करणार आहे पण तुला निमित्त मात्र केलेलं. आणि असा तरी सुद्धा ते अर्जुन म्हटला ही देव आहे म्हणतोय. का तू कसं काय देव रे का? माझ्याबरोबर येतयस फिरतय ड्रायव्हिंग करतय आमच्या गाडीचं चा पितयस सरबत पितयस आणि तू का देव कसा काय? ते त्याच्या बुद्धीला पटेना. बर आणखीन जवळचा पाहुणा तुमचं आमचं नातं जवळचं तुम्ही आमचं मेवन नातं जवळचं. ही म्हणतं मी देव आहे पटना.
भगवान कृष्णाने ओळखलं की ह्याला आपलं स्वरूप दाखवलंच पाहिजे, म्हणून भगवंताने 11व्या अध्यायात काय दाखवलं? विश्वरूप दर्शन. आता सगळे जाग्यावर या. भगवंतानं आपलं खरं स्वरूप दाखवलं की मी कोण आहे, मी कोण आहे. मी तुला दिसतोय तसा मी नाही, मी ओरिजिनल कोण आहे, विश्वरूप दाखवलं. आता तुमच्या सगळ्यांच्या ध्यानात आहे की ते विश्वरूप अर्जुनाला पाहता आलं का? नाही. जो देव आहे तो देव पाहण्याची शक्ती अर्जुनासारख्याकडे नव्हती. बरोबर. अर्जुन म्हणजे नुकता बाणधारी अर्जुन नव्ह, तर अर्जुनाचे केस सुद्धा कृष्ण 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 म्हणत होते. निरंतर नामाचा जप आहे अर्जुनाचा सुद्धा. सखा देव होणं असा सखा झालेला नाही, ध्यानात ठेवा. मग त्या अर्जुनाला त्याच्या चर्मचक्षुनी हे विश्वरूप पाहता आलं नाही. अर्जुनानं काय सांगितलं? जापानी जापानी आपले अवास्तव आहे. देवा ही काही ती काय का सगळं चकाकतच, काहीच दिसेना मला. आणि मग देवाच्या ध्यानात आलं की प्रत्येकाला हे जे शरीर पंचभौतिक आहे, या शरीराची कोणत्याही शरीराची ईश्वराचं दर्शन घेण्याची पात्रता कॅपॅसिटी नाही. आता मुळात गोष्ट एक ध्यानात ठेवा. आपली सगळ्यांची इच्छा या डोळ्याने आपणाला, या डोळ्याने प्रत्येकाला आपापल्या डोळ्याने देव दिसला. आपल्या डोळ्याची ताकद किती आहे तुम्हाला माहीत आहे का? आपल्या डोळ्याची कॅपॅसिटी तुम्हाला माहीत आहे का? आपल्या डोळ्याची कॅपॅसिटी आहे का? अति सानिध्यात आणि अति दूरत्वात. बरोबर. शास्त्र काय सांगतंय? अति सानिध्यात आणि अति दूरत्वात डोळे पाहू शकत नाहीत. डोळ्याच्या अति सानिध्यात काय आहे? बसू का पारबर? चापचून तरी बघा की निदान. डोळा आहे ती ना, घरात राहिली. डोळ्याच्या अति सानिध्यात काय? बरोबर आहे. काय? ह्याला काय म्हणतात? प्रत्येकाला आहे का? म्हणजे एक एक आहेत का एका डोळ्याला दोन दोन आहेत? सगळ्यात डोळ्याजवळ काय? पापणी. पापणी काय आहे ती? पापण्या मोजा येते ती. एका डोळ्याला दोन दोन आहेत का? तीन आहेत? नाही, दोन दोनच आहेत. मग पापणी केस किती आहेत? अति सानिध्यात. अति आहे का नाही? मोजता येतात नाही केस. आता दुसरी गोष्ट, अति दूरत्वात. आपण पहिलं बारखं होतं. तुम्ही होता का बारखं पहिलं? हां होतो. पहिलं आपण बारखंच होतो की सगळी. आणि मग हे आता विमानतळ सगळीकडे झाली. पहिलं आपण बारखं होतो तेव्हा असं आकाशात काय वाजलं की लगेच आपण वर बघणार, लगेच वर बघणार. मग ते आपलं मैत्र कोणतरी पिंटी असणार जोडीला. पिंटी म्हणणार, बाळ्या काय बघतोस? म्हटलं का काहीतरी वाचतोय वर. तो म्हटला युवान आलं युवान. तो म्हटला तो बघितलीस होय? तर म्हटला हे बघ की तुला दाखवतो म्हटला. मग त्या आवाजाच्या दिशेनं बघायला सुरुवात करायची. तो म्हटला मी दाखवतो तुला बरं का, आलं की तुम्ही बघ बरं का, तुला दिसलं की मला सांग. मग तू आता आता विमानाचं आधी आवाज येतो का आधी विमान दिसतं? आधी काय येतं? आवाज, आणि मग पुन्हा विमान दिसतं. ही वस्तुस्थिती. मग आपण तिकडं त्या दिशेनं पाहायला सुरुवात केली. ज्याला आता शेवटी डोळ्याची कॅपॅसिटी आहे प्रत्येकाच्या. काही नाही, धुंदाक दिसतं. ती धुंदाक लय जवळ आल्याशिवाय त्याला टक्कर लागल तेव्हाच त्याला कळतं त्या काय युवा नाही म्हणत. जवळ ये ज्याला पहिल्यांदा दिसलं तो सांगतो पिंट्या दिसलं का तुला? नाही. म्हटलं हे बघ मी तुला दाखवतो. बघ कशावर? बघ माझ्या का डोंगरावर नेऊन आपण दाखवित होतो तेव्हा प्रत्येकजण काय म्हणतो माझ्या बोटावर बघ. आणि बोटावर त्यानं बरोबर दिसलं. दिशा बरोबर कळली की ज्याची कॅपॅसिटी डोळ्याची चांगली आहे त्याला लवकर दिसत होतं, ज्याची कॅपॅसिटी नाही त्याला लवकर दिसत. ते विमान पुढं गेलं. तुम्ही बघित बसला, बघित उभं राहिला. विमान दिसायचं आधी बंद होतं का आवाज बंद होतो? आवाज. तर उद्या दिसलं तर ट्रायल करा. हेलिकॉप्टर रोज आमच्या इकडे असते. येते का नाही इकडे? हेलिकॉप्टर कराडवरून येते का नाही रोज?
2 2 3 3 गिरट्या घालते, 4 4 गिरट्या सकाळी बी संध्याकाळ. हा इकडे येते की बरं मी उद्या सांगतो तेच प्रसादाला देऊ घाला तर ते विमान दिसायचं बंद झालं तरी आवाज येतो. विमान आहे का नाही आकाश आवाज येतो. फक्त तुमच्या डोळ्याची ताकद. मग आता मला सांगा साधं युवान जर बघाय आपणाला आपलं डोळं तयार नाही देव केवढा आहे एवढा प्रभू बा एवढा त्याला माफच नाही. त्याची इच्छा आहे की तू देव आपल्या डोळ्याला दिसणार. तर मुळात एक गोष्ट देणार ठेवा देव डोळ्यानं पाहण्याचा विषय होऊ शकत नाही. आणि तो देव शेवटी अर्जुनाला सुद्धा कळलं की आपण पाहू शकत नाही. तो देव आपणाला अर्जुनानं ओळखलं. मग देवानं सांगितलं अर्जुना तुला मी एक गॉगल देतो. कशाचा देव बघायचा. ती सिनेमा निघाला होता पहिला बघा काय नाही ती 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 तो प्राणी कुठला होता की मोठा पहिला डायनासोर बघा त्याचा ती पहिल्यांदा डायनासोरचं ती एक सिनेमा निघाला. ती सिनेमा बघायला गेलो की ती प्रत्येकाला काय द्यायची चष्मा द्यायची. चष्मा दिल्याशिवाय सिनेमाचं बघायला येत नव्हता असला तो सिनेमा. असं भगवंतानी अर्जुनाला काय दिला मला पाहण्याचा चष्मा दिला. चष्मा म्हणजे दिव्य दृष्टी दिली. बरोबर भगवंताने अर्जुनाला काय दिलं दिव्य दृष्टी दिली. दिव्य दृष्टी म्हणजे काय चष्मा दिला कशाचा देव पाहण्याचा. नास्तिकाची इच्छा आहे आपल्या या डोळ्याने देव दिसला पाहिजे. तो देव त्याला कधी दिसू शकत नाही. पण त्याची इच्छा आहे. तो म्हणतो ज्यार्थी देव डोळ्याने दिसत नाही त्यार्थी मी मानायला तयार. ज्या दिवशी मला दिसेल त्या दिवशी मी मानेन. मग तो देव शास्त्र तर सांगते. आता बघा एक पक्ष नास्तिकाचा म्हणतो देव दिसत नाही म्हणून देव नाही. आणि दुसरा पक्ष आपण आस्तिकाचा आपण स्वतःला आस्तिक समजतोय. आस्तिकांची इच्छा काय आस्तिकांची एकच इच्छा आहे काय जगात सगळं खोटं आहे आणि ब्रह्म तेवढं. आता देव कळला कोणाला आपण म्हणतोय आम्हाला देव कळला आहे ना ह्या भ्रमातच आहे का नाही. पण आम्हाला लय कळलंय आम्हाला लय ज्ञान झालंय देवाचं ह्या भ्रमात आपण आहे. खरा देव कोणाला कळलाय बरं आपल्यापेक्षा ज्ञान आपण जिने प्राप्त ज्ञान केलं ते तुम्ही आम्ही ज्ञान कशातून प्राप्त केलं. आपल्यात सगळ्यात शहाणा कोण सगळ्यात शहाणा बुवा कोणचा आता ती एक नवीन हे निघाले काय ते झिटा किजनं काहीतरी काढले लाडका कीर्तनकार का काय ते काय हो युट्यूबवालं महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार आहे का नाही काढले का नाही. हा कशावर आहे सोनी काय मला म्हणतोय कळलं. सोनी मराठी चॅनल हाय पण कुठंतरी आहेच की चॅनलवरच आले कुठले तरी. आपणाला जे हे ज्ञान प्राप्त झालं हे कुणाकडून ज्ञान प्राप्त झालं. आपल्या सगळ्यात शहाणा कोण वेद. बरोबर का चुकीचं सगळं बुव वेदाध्ययन करूनच शहाणे झाले ना. आणि ते वेदाचं वाक्य आहे ब्रह्मसत्य जगत मिथ्या. आता वेदाला देव खरा कळलाय का. वेद फक्त देव मानतो जगत मानत. बरोबर वेद जग मानत नाही. वेद फक्त देव मानतो तो जग मानायला तयार नाही. मग जग नाही का जग आहे का नाही. हे कळलं कुणाला
जगाचा खरा अनुभव आहे फक्त संतांना. जगाचा खरा अनुभव आहे कुणाला? जो अनुभव वेदाला नाही, जो अनुभव नास्तिकाला तर नाहीच. बरोबर. पुसू नका बाई वेदाशी काही, वा कळलेच नाही शेष शिणला जाहल्या सहस्र जिव्हा जिव्हा. का हो देव विटेवरी उभा उभा, का हो देव विटेवरी उभा उभा, पुसू नका बाई वेदाशी काही कळलीच नाही शेष शिणला जाहल्या सहस्र जिव्हा जिव्हा. का हो देव विटेवरी उभा उभा, का हो देव विटेवरी उभा उभा, मला सांगतात वेदाला देव कळला का कळला नाही? तर जगताची निर्मिती कशी झाली याचा विचार करा. कशी जगताची निर्मिती झाली या ऐका. पहिले कोटेची नव्हते काही, पहिले कोटेची नव्हते काही, पहिले कोटेची नव्हते काही, पहिले कोटेची नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, 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 चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्याचे होते बाई, अवघे शून्याचे होते बाई, अवघे शून्याचे होते ग बाई, अवघे शून्याचे होते, अवघे शून्याची होते बाई, अवघे शून्याची होते बाई, अवघे शून्याचे होते बाई, अवघे शून्याचे होते. कानोबा तेरे तेरे ते, कानोबा तेरे तेरे ते, कानोबा तेरे तेरे ते, कानोबा तेरे तेरे ते, कानोबा तेरे तेरे तेरे, कानोबा तेरे तेरे ते, कानोबा तेरे तेरे तेरे, कानोबा तेरे तेरे तेरे. कशाचं वर्णन आहे? जगताच्या निर्मितीचा काळ अगोदरचं वर्णन. काय वर्णन केलं? पहिले कोटेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते बाई, कानोबा तेरे तेरे ते. सृष्टीच्या निर्मितीचा काळ कुठंच काय नव्हतं, पण कोण होतं? फक्त कोण होतं? ते होतं. ते नाव सांगितलं. कोण होतं? कान्होबा तेरे तेरे ते म्हणजे ते होतं. आता ते हा जो शब्द आहे हा पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे? तो ती व्याकरण ते ते म्हणजे ते पुल्लिंगी बी नाही आणि स्त्रीलिंगी बी नाही. म्हणजे ते होत. ते कोण? ते कोण? ते फक्त ब्रह्म होत. ब्रह्म कोण होत? निर्गुण असणार ते फक्त ब्रह्म होत. पहिले कोटीची नव्हते काही, पण कोण होत? कान्होबा ते होत. आणि त्याच्या ठिकाणी संकल्प निर्माण झाला. ते कढाल गज निर्माण झाली. ते कढाल गज निर्माण झाली. ते कढाल गज निर्माण झाली. तिने पहा एवढी ख्याती केली. तिने पहा एवढी ख्याती केली.
नुसतं मनात आलं आणि ही एवढं फळाला ते तर इच्छा हे कुमारी झाली. ज्ञानोबरांनी वर्णन केलंय. ब्रह्माच्या ठिकाणी इच्छा हे कुमारी झाली. तिने द्वेषेशी मांडली वराडी. जगताच्या निर्मितीचा काळ पहा. कुठून निर्मित आहे? जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गात धरिले सत्ता मात्रे आपुलिया सत्ता मात्रे आपुलिया सत्ता मात्रे आपुलिया सत्ता मात्रे आपुलिया विश्व महर्षी देवा स्वर्गात धरिले सत्ता मात्र आपुलिया जेने हे विश्व निर्मिले. कुणी निर्माण केलं? विश्वाचा कर्ता कोण? तो विश्वाचा कर्ता संत महात्म्याने ओळखला. भगवान सांगतो ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. भगवान सांगतो या सृष्टीचा कर्ता भोगता ईश्वर नियामक कोण आहे? मी आहे ना. सर्वस्यचाहम हृदय सन्निविष्टो. सर्व ठिकाणी ओतप्रोत भगवान सर्वाघटी राम. तो देव सर्व ठिकाणी ओतप्रोत भरून उरलेला आहे. तो नुकता एका ठिकाणी नाही. जनिवनी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव मग ओळगा तो वासुदेव ऐसा मनी वसुद्यावा भाव गा. ओतप्रोत विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. तो विठ्ठल डोळ्यानं दिसावा ही अपेक्षा आपली सर्वांची आहे. सर्वांची अपेक्षा आहे. पण साधू संतांचा अनुभव हा आहे. साधू संत अनुभवानं श्रेष्ठ आहेत. नुकत्या ज्ञानानं श्रेष्ठ नाहीत. तर ते सांगतात की त्यासाठी तुमची ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळी. तुम्हाला डोळं असून तुम्ही आंधळ झालाय का? तर तुमच्याकडे ज्ञानदृष्टीच नाही. मग तो देव पाहायचा असेल तर आपणाला देव का दिसत नाही? साधू संतांना का दिसला? त्याचं एकच कारण. हा काय आहे? काय आहे? तुळशीची माळ. बायकांच्या गळ्यात दागिने आहेत. नुकतं मनी मंगळच नव्हतं. हां पुतळ्या डोरलं साकळ्या पैसे नको कंबर आहेत का नाही दागिने? आता ते नवीन दागिना निघालाय. नारड्यावर असते. नारड्यावर असते काय म्हणायचं? हा काय बरीच नवी नवी नावं निघाली. त्यात एका दागिन्याला असलं नाव काय आहे ते मला कळना झाले. नवघर बांधलं की वास्तुशांतीच्या आधी आपण चांभाराकडे जाऊन बारकी चप्पल आणून बांधतो. बारकी चप्पल कुठं बांधतो? हुंबरा म्हणजे लक्ष्मी का नाही? आणि काय बांधता तुम्ही? काय बांधताय त्याला? चप्पल. पण तिथे का नाही वस्तुस्थिती खरं आहे. कुठे बांधतो की नाही आपण चप्पल?
तसं बायकांच्या गळ्यात सुद्धा एक हार आहे, त्याला नाव आहे कशाचा? खरंच नाव आहे का नाही? फक्त चेपल्याचा हार म्हणायचं नाही, चपला हार म्हणायचा. चेपल्याचा हार नाही, चपला हार. आता ऐक, दागिना बदलला की त्याचं नाव लगेच बदलते. आपली दृष्टी कशावर स्थिर आहे? रूपावरती. ही इष्टमन कलर जग आहे. आपली दृष्टी कशावर स्थिर आहे? रूपावरती स्थिर आहे. साधू संतांची दृष्टी रूपावरती स्थिर नाही, स्वरूपावरती स्थिर आहे. जो रूपात गुंतला, इष्टमन कलर दुनियेमध्ये जो रूपात गुंतला, त्याच्या दृष्टीनं स्वरूपाचं ज्ञान लोप पावलं. जगात ओतप्रोत भगवान परमात्मा भरून उरलेला आहे, असं एकही ठिकाण नाही की तिथं देव. फक्त पाहण्याची दृष्टी साधू संतांना प्राप्त झाली. ऐसा ज्याचा विश्वदेव, आणि ही दृष्टी जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत ते सगुण ब्रह्म जो आहे, तो सगुण साकार देव, तो तुम्हाला अनुभूती देऊ शकत नाही. आणि असे जे संत आहेत ज्यांना संपूर्ण जग विश्वरूपानं अनुभूतीला येते, अशा साधूजवळ देवता या जवळी असे, देवता या जवळी अशी, दर्शने पापनाशी दर्शने, देवतया जवळी अशी, देवतया जवळी अशी, देवतया जवळी अशी, देवतया जवळी असे. पापनाशी देवाचं आपल्याला जर दर्शन घ्यायचं असलं, कोणत्या ज्या साधूजवळ देव आहे आणि त्या साधूचं जर आपल्याला दर्शन घ्यायचं असेल, त्या देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर त्याचं नाव घेतलं पाहिजे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आपल्या फायद्यासाठी काय गोष्टी करायच्या असतील. दुनियात कुणी जर गेलं तर आपला फायदा पहिल्यांदा बघतो. तर देवाच्या दर्शनात आणि साधूच्या दर्शनात आपला फायदा आहे. काय फायदा आहे? पापनाशी तुका म्हणे पापी जाती संतांची या जपी. म्हणून देवाच्या दर्शनासाठी पहिल्यांदा पाप नाहीसं करणं गरजेचं आहे.
म्हणून संतांचं दर्शन महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि त्या संतांचं दर्शन जर आपणाला होत नसेल तरी त्यांच्या नामाचा जप जरी केला, बरोबर. तुका म्हणे पापे जाती संतांची या, झोपे. म्हणून पहिल्यांदा पाप घालवूया का? हा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराजा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. आता गेलं काय? पाप आता पाप गेलं. जाती आता भ्यायचं काय काम नाही. नाही. तेव्हा ध्यानात ठेवा की पाप गेल्याशिवाय तुका म्हणे चित्त करावे निर्मळ येऊन गोपाळ राहते. राहे तेथे. त्या भगवान परमात्म्याच्या दर्शनाची अपेक्षा आपली आहे, तर ते दर्शन घेण्यासाठी. पण तरीसुद्धा आपण दर्शनाला जात असताना पुन्हा केलेल्या पापाची काही वेळा आठवण पुनरावृत्ती होते. कसं आहे, काय माणसं म्हणते ती शरीर म्हातारं झालं तरी वय म्हातारं वय. हा कानपाडी मग घरातल्या घरात. तुम्हाला कळलं का नाही मी काय म्हणतोय? ती लय शान आहे. हे अध्यात्म आपल्याला लगेच कळतं, कारण आयुष्य गेलं आपले ह्या अध्यात्मात. आता काय कळलं? तर ते पाप घालवण्यासाठी तुकोबरायांचा एक गोड अभंग आहे, परवा मी कीर्तनाला घेतला होता चिपळूणला. काया वाचा मनी झाला विष्णुदास, काम क्रोध त्याशी बाधेची ना विश्वासी तो करी, स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याची. गोड गोड चिंतन. तर कसं आहे, जगात माणसाला पापाला प्रवृत्त कोण करत असेल तर पहिल्यांदा त्याचं नाव आहे काम. काम येश क्रोध येश रजो गुण समुद्भवा महाशनो महापापमाम विद्येन मी हवैरिणम. जगात सगळ्यात मोठा शत्रू कसेल तर काम. आपलं काय बुवा द्या सोडून, चांगल्या देवाच्या बोकांडी बसला काम क्रोध. हा. शंकराला दणका दिला, विष्णूला दणका दिला, ब्रह्मदेवाला दणका दिला, हो नारदाला दणका दिला, हनुमंतरायाला सुद्धा दणका बसावा. आणि मग आपण की झडकी बत्ती बुवा वाचतोय. दडका मारली शंकरा केला ब्रह्म याचा मातेरा, इंद्रचंद्राशी धाकद रारा लाविला येली. तू केवळ पंचानन येडका मदन, तू केवळ पंचानन येडका मदन, हो केवळ पंचानन येडका मदन, हो केवळ पंचानन येडका मदन. धडक मारली नारदा, धडक मारली नारदा, केला ब्रह्म याचा मातेरा. पवाड्यात असलं नसते, पवाड नीट असते, ते असलं नसते पवाड्यात. काय बी म्हणते या. केला ब्रह्म याचा मातेरा. असलं निघालं का नाही कीर्तन, मग अर्धा तास लांबलं तरी सगळ्यांनी चालत. माने भेदा भेद, माने भेदा भेद, तुका म्हणे वेदा वेद, तुका म्हणे वेदा वेद, तुका म्हणे भेद भेद, तुका म्हणे भेदा भेद, तुका म्हणे वेदा वेद, तुका
दर्शने 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 पापनाशे दर्शने पापनाशी दर्शने पापनाशी दर्शने देवतया जवळी आशे देवतया आशे विठ्ठल जय 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 विठ्ठल जय तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल